रामकृष्ण हरी. तर आज आपण सुरू करत आहोत अध्याय 21वा. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की मृत विप्र पुत्र पुन्हा जिवंत झाला. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता मा पुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वर हासी. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर मग सिद्ध म्हणाल नामधारका ब्रह्मचार्याने मेलेल्या मुलाच्या आईची अर्थात गंगाधराच्या पत्नीची आस्थेने विचारपूस केली. तिचे सांत्वन करताना तो म्हणाला, बाई ग, या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच असते. कोणी आधी जातो, कोणी नंतर जातो. उत्पन्न होणे, विनाश होणे हे सृष्टीचक्र अव्याहत चालू आहे. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे हे जीवन क्षणभंगुर आहे. पाण्यावरचा फेस पाण्यातच उत्पन्न होतो आणि पाण्यातच विलीन होतो. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचतत्वांनी आकारास आलेली ही देहाकृती ती तत्वे विलग झाली की अव्यक्त होते. त्या पंचमहाभूतांचे गुण मायेच्या पाशांनी मनुष्याच्या मनात मी देह आहे ही भ्रांती निर्माण करतात. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. जीव हा शिवस्वरूप असूनही स्वतःला वेगळा समजतो. हाच मायेचा अचिंत्य प्रभाव आहे. माया त्रिगुणमयी आहे. सत्व, रज, तम हेच ते तीन गुण आहेत. त्यांच्याच प्रभावाने सर्व कर्मे घडत असतात. पण अज्ञानामुळे जीव स्वतःकडे कर्तेपणा घेतो आणि त्या बऱ्या वाईट कर्मांची इष्टनिष्ठ कर्मफळे भोगतो. इंद्रियांना होणारी विषय भोगांची वासना ही सुद्धा गुणांच्या अधीन असल्यामुळे जीवाला सुखदुःखाने लिप्त करतो. ते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. कल्पवर्षी आयुष्य असणाऱ्या देवांना ऋषींनाही अंत आहे. तिथे मनुष्याची काय कथा. देहाच्या अवस्था सातत्याने बदलत असतात. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि त्यानंतर मृत्यू ठरलेलाच आहे. मृत्यूनंतर जीवात्मा पुनश्च नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे, अव्यक्ताचे पुन्हा व्यक्त होणे हा क्रम सातत्याने चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुख दुःख मानत नाहीत. अज्ञानी जीव मात्र मायामोहाने भ्रमित होऊन इतरांशी आपले नाते जोडतो आणि त्याच्या संदर्भात सुख दुःख भोगतो. उत्पन्न होणाऱ्या प्रत्येकाचा ललाटलेख ब्रह्मदेवाने लिहूनच ठेवलेला असतो. त्या प्रत्येकाचे जे काही पूर्वार्जित कर्म आहे त्यानुसार जीवाला तशी गती प्राप्त होते. त्यावरच त्याच्या सुखदुःखाचे आयुष्य मर्यादेचे निर्धारण होते असते. म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी मरतो. स्वप्नातील द्रव्य जशी खरे मानता येत नाही तसा देहादिकांचाही भरोसा देता येत नाही. आजपर्यंत कोणत्या योनीत किती जन्म घेतलेस हे तू सांगू शकतेस काय? तू मागील अनेक जन्म मनुष्य योनीतच जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तुझे कोणीतरी माता, पिता, पती, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी, आप्त, मित्र आदी असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय? मग या जन्मात पुत्रवियोग झाला आहे म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? पंचमहाभूतात्मक असा हा देह चर्म, मांस, अस्थि व मज्जा यांच्या नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे आगर आहे. घृणास्पद आहे. याची आसक्ती धरू नकोस. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. अंतकरणात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक प्रश्नांनी चित्त अस्थिर झाले आहे. प्रत्येक घटना प्रारब्धाप्रमाणेच घडणार असेल तर श्रीहरीची भक्ती का करावी? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडले नाही. त्याप्रमाणे संत महात्म्यांच्या वचनांनाही आजपर्यंत कधी उणेपणा आलेला नाही. आजारी मनुष्य बरे वाटण्यासाठी प्रारब्धावर विसंबून राहत नाही. तो वैद्याकडे जाऊन औषधोपचार करतो. औदुंबर क्षेत्री निरंतर वास करणारे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार. श्रीगुरु म्हणजेच भवरोगावर उपचार करणारे निष्णात वैद्य. त्यांना शरण गेल्याने आमचे दुर्दैव सरेल म्हणून आम्ही त्यांचे पाय धरले, त्यांची मनपूर्वक आराधना केली. मी 5 पुत्र गमावले. श्रीगुरूंनी मला अभय दिले. तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असे वरदान दिले. त्यामुळे मी निश्चिंत होते. त्या माझ्या विश्वासालाच आज टाळा गेला. श्रीगुरूंचे वचन खोटे ठरले. आता कोणावर विसंबायचे? त्यापेक्षा मेलेले बरे. आता मी प्राणार्पणच करणार. ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता. तेव्हा ब्रह्मचारी म्हणाला,
तू श्रीगुरूंवर विश्वास ठेवलास, त्याने तुला आशीर्वाद दिल्याप्रमाणे तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही म्हणून त्याला जरी मृत्यू आलेला असला तरी तू गुरुस्थानी औदुंबर क्षेत्री जा, तेथे या मृतपुत्राचे कलीवर ठेव, त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरु करतीलच. त्याच्या बोलण्यातून ब्राह्मणीला आशेचा किरण दिसला. मुलाची शेव पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली. आपल्या बाळ श्रीगुरूंच्या पादुकांजवळ ठेवले. श्रीगुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली. गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागली. पादुका रक्ताने माखल्या. तिचा पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यांनी तिची वारंवार समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण ती काही केले ऐकेना. रात्र झाली. तिच्या हट्टास अक्षरशः कंटाळले. लोक तिच्या हट्टाला कंटाळले. तिला दूषणे देऊ लागली, तिला नावं ठेवू लागली. या मनुष्य अरण्यात अधिक वेळ थांबण्यात अर्थ नाही. चोरांचा श्वापदांचा त्रास होऊ शकतो. ही बाई ऐकतच नाही. प्रेताला दुर्गंध येऊ लागली की आपल्या आपण वटणीवर येईल. उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू. अशा प्रकारे विचार विमर्श करून मंडळी मुक्कामी परतली. गंगाधर आणि त्याची पत्नी कलेवराचे लक्षण करत तेथेच शोकाकुल अवस्थेत बसून राहिले. 2 दिवसांचे जागरण घडले होते. तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानी येऊन गाढ झोप लागली. तेव्हा तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात जटाधारी सर्वांगी भस्म लावलेला, रुद्राक्ष भूषण धारण केला, व्याघ्र चर्म पांघरलेला, हाती तीक्ष्ण त्रिशूळ घेतला असा एक योगी दिसला. तिला अभय देऊन तो म्हणाला, मुली, आम्हाला दोष देऊन व्यर्थ आक्रोश का करतेस? तुझ्या मुलाला काही झाले आहे? थांब, मी त्याला आत्ता जिवंत करतो. त्याने झोळीतून भस्म काढून मुलाच्या सर्वांगाला लावले आणि त्याचे मुख उघडून प्राणवायूचा संचार केला. मग हा पहा, मी तुझा पुत्र जिवंत केलाय असे म्हणून तो अदृश्य झाला. त्या दृष्टांताने ब्राह्मणीला जाग आली. जे म्हणत असते तेच स्वप्नात दिसते. आपलेच दैव खोटे, ते श्रीगुरूंना काय दोष द्यायचा असे म्हणून तिने मुलाच्या प्रेताकडे दृष्टी टाकली तर काय आश्चर्य, ते कलेवर किंचित हालचाल करत आहे असे तिला दिसून आले. ती घाबरली. प्रेतामध्ये भूत संचार झाला की काय अशी कुशंकाही तिच्या मनात येऊ लागली. तेव्हा मुलगा उठून बसला. दुडू धावत येऊन आईला बिलगला व म्हणाला, मला भूक लागली, दूध दे ना. ब्राह्मणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेन. ती दोघे थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागली. त्यांनी त्याला छातीशी कवटावून अश्रूंनी नाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे. मातेने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. श्रीगुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंना वंदन करून त्यांची अपार स्तुती केली. निष्ठुर बोलल्याबद्दल क्षमा मागितली. गंगेमध्ये स्नान करून रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला. औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भक्तिभावाने गुरुजी भजन करू लागले. तेवढ्यात सकाळ झाली. आत्मस्वकीय विप्र मंडळी विप्रेतावर संस्कार करण्यासाठी तिथे आली. गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंचे अगाध महात्म्य पाहून त्यांनी त्या आनंदाने जय जयकार केला. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरुस्थानीचा महिमा. औदुंबर क्षेत्री श्रीगुरु नित्य वास करतात. त्यांच्या चरणी दृढ भाव ठेवून त्यांची भक्ती करावी. औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, गुरुपादुकांची पूजा करणे, ग्रंथ वाचन, ब्राह्मण संतर्पण, दान धर्म, जप, होम, हवन या गोष्टी श्रीगुरूंचे प्रित्यर्थ करणे ही गुरुसेवाच आहे. या सेवेने श्रीगुरूंची प्रसन्नता लावून भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. तेथे केलेली उपासना तत्काळ फलद्रूप होते. भाविकांना चारी पुरुषार्थ साध्य होतात. अध्याय 21 समाप्त. लवकरच आपण अध्याय 22 घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.